तुमचा रंग आमचा। इराण अमेरिका युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम, राज्यात एलपीजी गॅसचा तुटवडा, मुंबई पुण्यासह अनेक शहरातील हॉटेल व्यावसायिक संकटात, हॉटेल व्यावसायिकांवरती चूल पेटवण्याची वेळ। गॅस टंचाईच्या मुद्द्यावरनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, विरोधी आमदारांची जोरदार घोषणाबाजी, तर सोलापुरात काँग्रेसकडनं तिरडी आंदोलन। नागपुरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, गॅस एजन्सीच्या गुडाऊनवर अन्न पुरवठा विभागाची छापेमारी, ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई। पुण्यात घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल। मुंबईतील महालक्ष्मी धोबी घाटला गॅस टंचाईची झळ, सिलेंडर अभावी कपडे सुकवण्याच्या मशीन्स बंद, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। नवी मुंबईतल्या JNPA बंदरापर्यंत इराण अमेरिका युद्धाची धग, बंदरात 1000 नाशवंत मालाच्या कंटेनरसह एकूण 3200 कंटेनरचा खोळंबा, प्रशासनाकडून 15 दिवसांसाठी पार्किंग शुल्क माफ। पिंपरी चिंचवडमध्ये गॅस अभावी 10,000 लग्नांवरती टांगती तलवार, युद्धामुळे केटरर्स हतबल, 450 ऑर्डर्स रद्द, 45,000 कामगारांचा रोजगार संकटात। अमेरिका इराण युद्धाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, भाज्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे दर गडगडले, पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण। इंधनाचा साठेबाजार रोखण्यासाठी एस्मा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे आदेश। इराण इस्रायल संघर्षाचा भारतीय नागरिकांवरती परिणाम होऊ देऊ नका, मंत्रालय आणि विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवा, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सर्व मंत्रालयांना सतर्क राहण्याचे आदेश। झाशीच्या सिपरी बाजार परिसरात 524 गॅस सिलेंडरसह ट्रकची चोरी, ट्रकमध्ये 18 लाख रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू। ऑपरेशन फ्युरीचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य, इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला यश, अमेरिकेचा दावा, तर इराणसोबतचं युद्ध लवकरात लवकर संपेल, पण या आठवड्यात नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान, गृहमंत्री अमित शहा संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत बोलणार। अर्थसंकल्पावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस आज उत्तर देणार, विरोधकांच्या टीकेचा फडणवीस समाचार घेण्याची शक्यता, तर अनुदानाच्या मागण्यांवर आजपासून चर्चा होणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार, कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर प्रकरण सुनावणीसाठी। पुण्यामध्ये 10वीच्या परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले, परीक्षेच्या 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवरती पेपर लीक, ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाण्यात महिला बेपत्ता होण्याचं सत्र सुरू, 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता, 2.5 महिन्यात 200 महिलांसह एकूण 289 जणी बेपत्ता। गाझियाबादच्या 32 वर्षीय हरीश राणाला निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, 2018च्या कॉमन कॉज निकालाची पहिल्यांदाच अंमलबजावणी। प्रेझेंटेड बाय अभयचे जांभूळ युक्त